नमस्कार. माझे नाव प्राजक्ता विनोद ताम्हाणे. मी साधना गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता 9वीत शिकते. मी आज तुमच्यासमोर हवी तेव्हा इच्छाशक्ती, हवं तेव्हा आत्मसंयम या लेखाचे वाचन करणार आहे. माणसाचं मन इच्छांनी भरलेलं आहे. किंबहुना माणूस इच्छांचाच निर्माता आहे. आजूबाजूच्या घटना, दृश्य पाहून तर कधीकधी आसपास असलेल्या लोकांकडे पाहून त्याच्या मनात इच्छा निर्माण होतात. परंतु त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं नाही. फक्त अंतःकरणापासून जे हवं असतं त्याच इच्छा पूर्ण होतात. या अंतरंगातील शक्तीला इच्छाशक्ती असं म्हणतात. हीच आंतरिक शक्ती आहे. कित्येकदा इच्छा असूनही आंतरिक शक्ती नसेल तर माणसाचं एखादं महत्त्वाचं कार्यसुद्धा पार पडू शकत नाही. उदाहरणार्थ, जास्त अभ्यास करणे, सकाळी लवकर उठणे, शरीराचे वजन संतुलित ठेवणे, जिभेवर ताबा ठेवणे, उद्दिष्ट साध्य करणे इत्यादी. यासाठी त्याला आपली इच्छाशक्ती वाढवावी लागेल, तरच त्याची स्वप्ने साकार होऊ शकतील. केवळ एखादं कार्य पूर्ण करण्यासाठीच नाही, तर अनावश्यक इच्छांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील इच्छाशक्तीची गरज आहे. त्यासाठी रागावर, इंद्रियांवर, भावनांवर, चुकीच्या सवयींवर आत्मसात करायला लागतो. हा आत्मसंयम येण्यासाठी आंतरिक शक्तीची गरज आहे. चला तर मग ही गोष्ट एका उदाहरणाद्वारे सखोलपणे समजून घेऊ की कसं आपण हवं तेव्हा इच्छाशक्ती वाढवू शकतो व हवं तेव्हा आत्मसंयम राखू शकतो. एका वर्गात 2 विद्यार्थी होते. दोघंही अभ्यासात हुशार होते, पण खेळांमध्ये निपुण नव्हते. एके दिवशी शिक्षकांनी वर्गात येऊन जाहीर केलं की यावर्षी जी मुले खेळात प्रावीण्य मिळवतील त्यांना विशेष पुरस्कार देण्यात येईल. हुशार विद्यार्थ्यांनाही खेळात प्रावीण्य मिळवण्याची इच्छा झाली, म्हणून त्यांनी खेळामध्ये भाग घेतला. खेळाचा सराव करतेवेळी दोघांच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. एका विद्यार्थीच्या मनात आलं की जर मी या स्पर्धेत जिंकलो तर किती छान होईल. माझ्याबरोबरच माझ्या आईवडिलांना माझा अभिमान वाटेल. अभ्यासाबरोबर मी खेळातही निपुण होईल वगैरे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तो जसजसा विचार करू लागला तसतशी त्याच्या मनात ही इच्छा मूळ धरू लागली व खेळात प्रथम क्रमांक मिळवण्याचा त्याने संकल्पच केला. दुसरीकडे दुसऱ्या विद्यार्थ्याच्या मनात अगदी उलट विचार चालू होते. त्याला वाटत होते की जर मी हारलो तर लोक काय म्हणतील, माझ्याबरोबर माझ्या घरातले सुद्धा नाराज होतील, मी माझा आत्मविश्वास हरवून बसेल इत्यादी. अशा कल्पनेमुळे त्याची खेळात प्रावीण्य मिळवण्याची इच्छा कमकुवत झाली. परिणामी खेळात भाग न घेण्याचे ठरवले व स्पर्धेतून नावच काढून टाकले. या उदाहरणातून लक्षात येईल की केवळ विचारांमुळे विद्यार्थ्यांच्या खेळात भाग घेण्याचा व न घेण्याची इच्छेवर प्रभाव पडला. माणसाला आपल्या इच्छाशक्तीचा वापर योग्य प्रकारे करता आला पाहिजे. जेव्हा माणसाला जीवनात काही प्राप्त करावेसे वाटेल, उदाहरणार्थ एखादं उद्दिष्ट त्याला साध्य करायचं असेल, यश संपादन करायचं असेल, एखादी कला, गुण आत्मसात करायची असेल, तर त्याने आपले विचारांद्वारे इच्छाशक्ती वृद्धिंगत करायला हवी. एखादी इच्छा पूर्ण झाली तर त्याचा काय फायदा होईल, किती आनंद मिळेल, लोक त्याचा कसा आदर करतील असे विचार करायला पाहिजे. या विचारांमुळे त्याच्या इच्छेला बळ मिळेल व ती पूर्ण करण्यासाठी तो झटत राहील. बोलल्याप्रमाणे करून दाखविण्याची ताकद दृढ शक्तीमध्ये असते. इच्छाशक्ती कमकुवत असेल तर माणूस फक्त मोठमोठ्या गप्पा मारतो आणि हाती काहीच लागत नाही. वाणी व कृती यात फरक असू नये. बोलल्याप्रमाणे करून दाखवावं, त्यामुळे तो स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर व विश्वसनीय बनवू शकतो. इच्छाशक्ती कमजोर माणसाची इच्छाशक्ती स्वतःच्याच नजरेत त्याला उतरवते. म्हणून इच्छाशक्ती दृढ असावी, त्यामुळे आत्मसन्मान वाढतो. धन्यवाद.